एक एस-डी-एम ऑफिसर आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जात होती. तिने एका सामान्य मुलीसारखे कपडे घातले होते. ना कोणती सरकारी गाडी, ना कोणती सुरक्षा. एका सामान्य मुलीसारखी ती मोटरसायकल चालवत होती. जेव्हा ती हसनाबाद शहराच्या जवळ पोहोचली, तेव्हा तिला एक पोलीस चेकपोस्ट दिसली. तिथे 3-4 पोलीस कर्मचारी चेकपोस्टच्या बाहेर रस्त्यावर उभे होते. त्यांच्यामध्ये इन्स्पेक्टर प्रसेनजित आपल्या वर्दीत उभा होता. त्याने हातात लाठी घेऊन त्या मुलीला थांबवण्याचा इशारा केला. तिने आपली मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावली आणि उभी राहिली. इन्स्पेक्टरने कठोर आवाजात विचारले, "कुठे चाललीस?" मुलीने शांत स्वरात उत्तर दिले, "मैत्रिणीच्या लग्नासाठी. इथेच चालले आहे." इन्स्पेक्टर प्रसेनजितने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. ती 28 वर्षीय एक सुंदर अशी महिला होती. तिचं नाव होतं वनिता. पण तो हसत म्हणाला, "अच्छा, मैत्रिणीच्या लग्नात जेवण करायला चालली आहेस का? पण हेल्मेट काय तुझ्या बापाने घालायचं आहे का? का नाही घातलेस? आणि ही बाईकही खूप वेगाने चालवत होती. चल आता चलन कापले जाईल तुझे." असे म्हणत त्याने चलनाची पावती काढायला सुरुवात केली. वनिताला समजले होते की त्याची नियत ठीक नाहीये आणि हे सर्व बहाणा आहे. ती म्हणाली, "सर, मी कोणताही कायदा मोडलेला नाही." "अहो मॅडम, तुम्हाला कायदा शिकवू का मी?" प्रसेनजित चिडूनच म्हणाला. त्याने जवळ उभे असलेल्या एका कॉन्स्टेबलकडे पाहिलं. मग वनिताकडे वळून म्हणाला, "याला धडा शिकवावा लागेल." अचानक इन्स्पेक्टरने वनिताच्या गालावर जोरदार थप्पड मारली. "खूप प्रश्न विचारतेस? जेव्हा पोलीस काही सांगतात तेव्हा शांतपणे ऐकायचं असते." वनिताचे डोके एका क्षणासाठीच गरगरले, पण तिचे स्वतः सावरलं. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "अजूनही तिच्या डोळ्यात अहंकार दिसतोय. अशा कितीतरी जणांना मी सरळ केलंय. याला चांगला धडा शिकवावा लागेल." एक कॉन्स्टेबल पुढे आला आणि म्हणाला, "सर, हिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया. इथेच हिचा इलाज होईल. तेव्हा हिला कळेल की पोलिसांशी कसे बोलायचे." मग दुसऱ्या एका कॉन्स्टेबलने वनिताचा हात धरून तिला ओढत म्हटले, "चल गाडीत बस." वनिताने झटका देऊन आपला हात सोडवला आणि रागात म्हणाली, "हात लावायचा प्रयत्न करू नका, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत." इन्स्पेक्टर आणखीनच चिडला. त्याने दुसऱ्या एका कॉन्स्टेबलला म्हटलं, "बघा हिचा अहंकार." कॉन्स्टेबल पुढे आला आणि वनिताचे केस धरून तिला ओढू लागला. वनिताने वेदनेने विव्हळत होती, तरीही तिने आपली खरी ओळख सांगितलीच नाही. तिला हे पाहायचे होते की हे लोक किती नीच पातळीवर जाऊ शकतात. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने रागात तिच्या बाईकवर लाठी मारली आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "मोठी आली स्वारी करणारी, आता तुला खेळणे बनवूनच खेळू आता." वनिताला आता चांगले समजले होते की हिच्यासोबत काय होणार आहे आणि हे सर्व लोक ती किती खाली पडू शकतात. इन्स्पेक्टरच्या रागात डोळ्यात राग भरलेला होता. तो जोरात ओरडला, "तुझ्यासारखे अनेक हुशार लोक आहेत पोलिसांशी पंगा घेणारे. आज मजाच दाखवतो तुला. चल, हिला पोलीस स्टेशनलाच घेऊन जाऊया. तिथे समजून जाईल तिला." यावेळी वनिताने शांतच होती. तिने आपली ओळख उघड करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तिला पाहायचं होतं की हे लोक प्रशासनाची किती बदनामी करू शकतात आणि एका सामान्य नागरिकावर किती अत्याचार करू शकतात. इन्स्पेक्टर प्रसेनजित आता खूपच चिडला होता. त्याच्यासमोर एक अशी महिला उभी होती जिच्या कोमल गालावर थप्पड पडली होती. तिचे केस ओढले गेले होते, जिच्या जबरदस्तीने रस्त्यावर ओढलं जात होतं. तरीही ती एका मूर्तीसारखी शांत उभी होती. ना कोणती किंकाळी, ना कोणतं अश्रू. इन्स्पेक्टर प्रसेनजित विचार करत होता की पोलीस स्टेशनला पोहोचताच या हट्टी आणि अहंकारी बाईचा इलाज कसा करायचा. हा फक्त राग नव्हता, तर हा तो राग होता जो आतल्या आत घुसमटत होता. पोलीस चौकीचा इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "आता हिची जीभही चालू लागली आहे. चला पोलीस स्टेशनला, बघू किती चालते ती जीभ." पोलीस स्टेशनमध्ये शिरताच इन्स्पेक्टर जोरजोरात ओरडला, "अरे कुठे गेले सगळे? चहापाणी लावा लवकर. आज एक खास माल आला आहे." वनिता अजूनही काही बोलली नाही. फक्त पोलीस स्टेशनच्या भिंतीकडे पाहत होती. ती पाहत होती की हे लोक त्या गरीब लोकांशी कसे वागतायत, जे आधीच आवाज उठवत नाहीत. तेव्हाच एक कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर प्रसेनजितकडे झुकून कुजबुजला. "काय केस आहे सर?" इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "अरे काही नाही, स्पीड ब्रेक आणि हेल्मेटचा बहाणा मार. जे वाटेल ते लिही. फक्त हिला त्रास द्यायचा आहे आणि हिचा अहंकारच आता चांगलाच उतरवायचा आहे. जास्त प्रश्न विचारू नकोस."
वनिताने हे सर्व ऐकतच होती, पण तिचे डोळे अजूनही शांत होते. जणू तिला हवे होतं की इन्स्पेक्टरची ही घसरण त्याच्या तोंडून उघडी व्हावी. इन्स्पेक्टर खुर्चीवर बसला, हातात पेन घेतला आणि टेबलावरती फिरू लागला. मग वनिताकडे पाहून म्हणाला, "नाव काय आहे? कुठे राहतेस? कुणाची मुलगी आहेस?" वनिताही शांतच होती. मग इन्स्पेक्टर म्हणाला, "ऐकू येत नाही का? नाव काय आहे तुझं?" पण वनिताची शांतता अजूनही दगडाच्या भिंतीसारखी आढळ होती. तेव्हाच इन्स्पेक्टरने जोरात टेबलवरती हात मारला. एवढ्या जोरात की आवाज संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये घुमला. मग रागानेच ओरडला, "ऐकू येत नाही का? नाव सांग लवकर." वनिताने तोंड फिरून शांत स्वरात उत्तर दिले, "जी, वनिता शर्मा." इन्स्पेक्टर तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाला, "हो, खूप हुशार मुलगी आहेस तू. खोटे बोलण्याचा तुला खूप अनुभव आहे. पण लक्षात ठेव, जास्त हुशारी महागात पडेल. एकही चूक केलीस तर पश्चाताप करण्याची संधीही देणार नाही." मग वनिताने जबरदस्तीने त्या जुन्या कोठडीत टाकले गेले. तिथे आधीच 2 कैदी होते. त्यापैकी एका कैद्याने वनिताकडे पाहून विचारलं, "बहीण, तू काही गुन्हा केलास?" वनिताने हलकेसेच हसले, पण काहीच बोलली नाही. आता ती फक्त पाहत होती की ही पूर्ण सिस्टीम किती सडलेली आहे. जर एका एस-डी-ओला, एस-डी-एमला विनाकारण टाकले जात असेल, तर सामान्य माणसाची अवस्था विचारणेही कठीण होतं. आता ती त्या कोठडीच्या कोपऱ्यात बसली होती आणि सर्व पाहत होती, ऐकत होती आणि प्रत्येक हालचाल समजून घेत होती. इकडे इन्स्पेक्टर प्रसेनजीत एक खोटा रिपोर्ट बनवत होता. त्याने आदेश दिला, यावर चोरी आणि ब्लॅकमेलिंगचे केस टाका. आणि फाईलवर हात मारत म्हणाला, "चला लवकर." एका कॉन्स्टेबलने घाबरत विचारले, "पण सर, पुराव्याशिवाय?" प्रसेनजीत हसत म्हणाला, "या पोलीस स्टेशनमध्ये पुरावे आणले जात नाहीत, बनवले जातात." काही वेळाने एक कॉन्स्टेबल कोठडीत आला आणि वनिताच्या खांद्यावर जोरात हात मारला. तेथे इन्स्पेक्टर प्रसेनजीतने हात उचलताच होता की त्याच वेळेवर एका दारावर जोरदार आणि कणखर आवाज घुमला. "थांबा!" सर्वजण वळून दाराकडे पाहू लागले. तिथे सिनियर इन्स्पेक्टर संजय वर्मा उभा होता. त्याची प्रतिमा तर इतर अधिकाऱ्यापेक्षा चांगलीच मोठी मानली जात होती. त्याने हात डोकावले आणि महिलेची अवस्था पाहून त्याच्या कपाळावर आढ्यास पडला. त्याने कठोर स्वरात विचारले, "हे काय चाललंय?" प्रसेनजीत हसत म्हणाला, "काही नाही सर, एक रस्त्यावरची बाई जास्त रुबाब दाखवत होती, हिला धडा शिकवत आहे." संजयने वनिताला काळजीपूर्वक पाहिले. तिचे वागणे कोणत्याही सामान्य महिलेसारखे वाटत नव्हते. त्याने विचारले, "हिचा गुन्हा काय आहे?" प्रसेनजीत थोडा घाबरला आणि म्हणाला, "अहो सर, चेकिंग चेकिंगमध्ये गैरवर्तन करत होती." आता संजयला शंका येऊ लागली. त्याने वनिताला थेट विचारले, "तुझे नाव काय आहे?" वनिताने अजूनही शांत होती. प्रसेनजीत हसत म्हणाला, "बघा सर, नावही सांगत नाहीये." आता संजय पूर्णपणे सतर्क झाला. त्याने कठोर आदेश दिला, "हिला वेगळ्या कोठडीत ठेवा, एकटीला." प्रसेनजीतला धक्काच बसला. "पण सर," संजयने कठोरपणेच म्हटलं, "मी स्वतः हिच्या जवळ राहील." त्यांच्या आदेशानुसार वनिताला एका वेगळ्या कोठडीत नेऊन बंद केले गेले. ती कोठडी पहिल्यापेक्षा जास्त दुर्गंधीयुक्त आणि अंधारी होती. वनिताने जाणून-बुजून नजर फिरवली. एका कोपऱ्यात एक तुटलेलं टेबल पडलेलं होतं आणि जवळच एक गंजलेली लोखंडी सळी होती. आता ती या सडलेल्या सिस्टीमचा खरा चेहरा आणखी जवळून पाहत होती. प्रत्येक क्षणी तिचे डोळे हे समजत होते की कायदा आता फक्त फायलीपर्यंतच मर्यादित राहिलाय. याच वेळी एक कॉन्स्टेबल धावत आला आणि म्हणाला, "सर, बाहेर एक मोठी गाडी उभी आहे." प्रसेनजीतला धक्काच बसला. त्याने विचारले, "कोणती गाडी?" कॉन्स्टेबल घाबरत म्हणाला, "सर, सरकारी गाडी." प्रसेनजीत लगेच बाहेर गेला. गाडीच्या आत डोकावत त्याचे होशच उडाले. तो धावत परत आला आणि हळू आवाजात म्हणाला, "सर." प्रसेनजीत चिडून म्हणाला, "काय झाले? कोण आलाय?" कॉन्स्टेबल थरथरत म्हणला, "सर, कमिशनर साहेब आले आहेत." प्रसेनजीतचा चेहरा आता पांढरा फटक पडला होता. सिनियर इन्स्पेक्टर संजय वर्माही सतर्क झाला. आता प्रकरण थेट वरपर्यंत पोहोचले होते. कमिशनर साहेब पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत. त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. त्यांनी प्रसेनजीतकडे पाहून कठोर स्वरात विचारलं, "इन्स्पेक्टर प्रसेनजीत, हा काय तमाशा लावला आहे इथे?" प्रसेनजीत घाबरला आणि म्हणाला, "काही नाही सर, एक छोटीशी केस आहे." कमिशनर साहेबांनी टेबलवरून फाईल उचलली आणि काळजीपूर्वक वाचू लागले. त्यांच्या कपाळावर आढ्याच पडल्या. मग ते कोठडीकडे वळाले आणि म्हणाले, "ही कोण आहे?" प्रसेनजीत लगेच म्हणाला, "सर, या महिलेवर 420 आणि फसवणुकीची केस आहे." कमिशनरने थेट प्रश्न विचारला, "तुझ्याकडे पुरावे आहेत?" पुन्हा म्हटलं, "कोणताही पुरावा आहे तुझ्याकडे?" आता प्रसेनजीत पूर्णपणे अडकला होता. कमिशनर साहेबांनी थेट महिलेकडे पाहिले विचारले, "तुझे नाव काय आहे?"
तेव्हा पहिल्यांदाच वनिताने हलकेसे स्माईल केले आणि म्हटली, एस-डी-एम वनिता सिंग. पोलीस स्टेशनमध्ये एकदम शांतता पसरली. प्रत्येकजण पिवळाच पडला. प्रसेनजीतचे हातपाय थरथरू लागले. बाकी सर्व कॉन्स्टेबल एकमेकाकडे आश्चर्याने पाहू लागले. प्रसेनजीतच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या महिलेला तो एक सामान्य गुन्हेगार समजत होता, हीच ती अधिकारी होती जी संपूर्ण जिल्ह्याची प्रशासकीय व्यवस्था सांभाळते. ती कोणती सामान्य बाई नव्हती. ती स्वतः एस-डी-एम वनिता सिंग होती. ज्या महिलेला रस्त्यावर ओढले गेले होते, तिचे केस ओढले गेले होते, जिला थप्पड मारली होती. जेव्हा ते सत्य सर्वांसमोर आले, तेव्हा संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये खळबळ माजली. सर्व कॉन्स्टेबल स्तब्ध झाले. कमिशनर साहेबांनी जोरदार रागाने इन्स्पेक्टर प्रसेनजीतकडे पाहिलं आणि गरजले, "प्रसेनजीत, तुला एवढी हिंमत आली कुठून की तू एका सिनियर ऑफिसर खोटा आरोप लावण्याचे धाडस केलेस?" प्रसेनजीत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतच होता की त्याच वेळ जवळ उभे असलेल्या सिनियर इन्स्पेक्टर संजय वर्मा जोरात म्हणाला, "सर, मी आधीच सांगितलं होतं की इथे काहीतरी गडबड आहे." आता प्रसेनजीत पूर्णपणे एकटा पडला होता. जेव्हा पहिल्यांदाच वनिता सिंगने आपला शांत पण खंबीर आवाजात थेट निर्णय दिला, "प्रसेनजीत, आता तुझी नोकरी गेली. तुझे निलंबन निश्चित आहे आणि आता तुझ्या विरोधात केसही चालेल." हे ऐकून प्रसेनजीतचा चेहरा पांढरा फटक पडला. श्वास अडकू लागला. बाकीचे पोलीस कर्मचारी त्याच्यापासून नजर चोरू लागले. संजय वर्माने लगेच आदेश दिला, "हवालदार साहेब, याला पकडा आणि लॉकअपमध्ये टाका." पण त्याचवेळी प्रसेनजीतने आपल्या खिशातून एक दुमडलेला कागद काढला आणि हसत म्हणला, "थांबा मॅडम, हे आधी बघा, मग जे करायचं ते करा." त्याने तो कागद पुढे केला. कमिशनर आणि वनिता दोघांची नजर एकाच वेळी त्याच्यावर पडली. प्रसेनजीत म्हणाला, "हा घ्या माझ्या बदलीचा आदेश. 3 दिवसापूर्वीच माझी बदली झाली आहे. आता तुम्ही कितीही राग केला तरी मला नोकरीतून काढू शकणार नाहीत." संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. वनिताने तो कागद हातात घेतला आणि काळजीपूर्वक वाचला. कमिशनरने संजय वर्माकडे तीक्ष्ण नजरेने पाहून म्हटले, "जा बघ, हा कागद खरा आहे की फक्त दिखावा." संजयने कम्प्युटरवर रेकॉर्ड तपासले आणि मग डोके वर करून म्हणाला, "सर, हा खरा कागद आहे. पण याने अजून नव्या इन्स्पेक्टरचा चार्ज दिलेला नाही. म्हणजे अजूनही इथला अधिकृत इन्स्पेक्टर हाच आहे आणि हे सर्व कुकर्म याच्याच कार्यालयात झालेत. आता याला कोणीही वाचू शकणार नाही." वनिता सिंगने प्रसेनजीतच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, "आता तुझे नवे ठिकाण तेच असेल जिथे तू इतरांना टाकत होतास." कमिशनरने डोके हलवून तिच्या बोलण्यावर आपली शिक्कामोर्तब केला. जसे 2 कॉन्स्टेबल त्यांना पकडण्यासाठी पुढे सरकले, प्रसेनजीतने पुन्हा एक चाल खेळली आणि जोरात म्हणला, "थांबा मॅडम, मी एकटा नाहीये. तुम्हाला वाटते की हे सर्व दोष माझा आहे फक्त." मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये इतर पोलिसाकडे इशारा करत म्हटले, "हे सर्व सोबतच होते. वरपर्यंत सर्वजण सामील आहेत." एवढे बोलताच काही पोलीस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंगही उडाला. सिनियर इन्स्पेक्टर संजय वर्मा परिस्थितीचा अंदाज घेऊन एकाकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला. वनिता सिंगने शांत पण खंबीर स्वरात कमिशनरकडे पाहिले आणि म्हटले, "आता या संपूर्ण पोलीस स्टेशनला साफ करावे लागेल. कोणीही वाचणार नाही." कमिशनरने डोके हलवत म्हटले, "जो हुकूम मॅडम." आता एका एकाचा हिशोब घेतला जाईल. हे शब्द तोंडून निघतात पोलीस स्टेशनमध्ये जणू वीजच पडली. पोलीस स्टेशन बाहेर काही पत्रकार आधीच उभे होते. त्यांना आधीपासूनच शंका होती की पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी मोठा घोटाळा आहे. जशी त्यांना ही बातमी मिळाली की संपूर्ण पोलीस स्टेशन लाईन हाजीर केले आहे, त्यांनी लगेच मोबाईलवरून ब्रेकिंग न्यूज व्हायरल करायला सुरुवात केली. त्याचवेळी एक चकचकीत गाडी पोलीस स्टेशन बरोबर समोर उभी राहिली. दरवाजा उघडला आणि स्वतः एस-पी साहेब बाहेर आले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. प्रत्येक चेहऱ्यावर भीती दिसत होती. पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी एका बाजूला शांत उभे होते. एस-पी साहेबांनी तीक्ष्ण स्वरात विचारलं, "येथे आधीपासून तमाशा चाललाय?" पण कमिशनर आणि पोलीस स्टेशन इन्चार्ज दोघेही एकदम शांत होते. तेव्हा वनिता सिंगने थेट एस-पीच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, "तुम्हाला वाटते का की तुम्ही वाचणार?" संजय वर्मा लगेच एक फाईल काढून वनिता सिंगच्या हातात दिली. ही तीच फाईल होती ज्यात एस-पी साहेबांच्या सर्व काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश होता. वनिताने जी फाईल एस-पी साहेबाकडे घेत म्हटली, "घ्या बघा. यात तुमच्या प्रत्येक गुन्ह्याचे धडे-भाडे लिहिलेली आहेत." एस-पी साहेबांच्या कपाळावरून घाम वाहू लागला. कमिशनरने एकही क्षण न घालवता मोठ्या आवाजात आदेश दिला, "पकडा याला आणि लगेच अटकही करा."
संपूर्ण पोलीस स्टेशन स्तब्ध झाले होते. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला कोणीतरी पहिल्यांदाच उघडपणे अशा प्रकारे आव्हान दिले होते. एस-पीच्या अटकेसोबतच संपूर्ण जिल्ह्यात वादळ उठले. प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले. मुख्यमंत्र्यांपर्यंत बातमी पोहोचली आणि तेथून थेट आदेश आला की जिल्ह्यात केवढी अधिकारी मिळून गडबड करत होते त्या सर्वांना अटक करा. पुढील 2च दिवसात संपूर्ण जिल्ह्यात 40पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, 10पेक्षा जास्त मोठे अधिकारी आणि काही राजकीय नेतेही अटक करण्यात आले. हसनाबाद जिल्ह्याचे वातावरण बदलले. आता सर्वत्र फक्त एकच नाव होते, एसडीएम वनिता सिंग. त्याच्या प्रामाणिकपणाची आणि धैर्याची चर्चा प्रत्येकाच्या तोंडावर होती. ती महिला जिने संपूर्ण सडलेल्या सिस्टीमला हादरून टाकले होते. आता प्रशासनात एक नवी गती, एक नवी विचारसरणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक नवी भीतीही आली होती. आता कोणीही असे म्हणू शकत नव्हते की मला काही होणार नाही. वनिता सिंगचे काम पूर्ण झाले होते. त्यांनी हे सिद्ध करून दाखवले होते की जर मन स्वच्छ असेल तर नियत जरी खरी असेल तर संपूर्ण देशही सुधारला जाऊ शकतो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच कथा ऐकण्यासाठी.